आता मी ज्यांची नावं घेतली, सचिन माळे आणि शीतल साठे यांना रोहित पवारांचे आजोबा शरद पवार यांचं सरकार असताना त्यांच्या सहित अनेक जणांना त्यांनी अटक केली. त्यातलंच एक आरोपी आहे सुधीर ढवळे. त्या सुधीर ढवळेच्या म्हणण्यानुसार या काँग्रेस राष्ट्रवादीने आम्हाला नक्षलवादी, आम्हाला गुन्हेगार बनवलेला आहे. आणि आता मला दिसतंय की कुठल्या तरी राजकीय लाभापोटी रोहित पवार त्याच आरोपींची बाजू घेऊन, की जे त्यांचे समर्थक आहेत त्यांची बाजू घेऊन पुणे पोलिसांवरती ॲलिगेशन करतायत. आता हा खेळ मला अनाकलनीय आहे, कारण राजकीय म्हणजे जनतेच्या हितासाठी म्हणून राजकीय आंदोलनं होतात आणि आम्ही त्या विषयामध्ये कधी लक्ष पण घातलं नाही, कारण ते चालू राहणार आहे. तो एक लोकशाहीचा भाग आहे. परंतु इथल्या ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रकार त्यांनी करू नये. पुणे पोलिसांमध्ये जवळपास 10,000 कर्मचारी, त्यांचं कुटुंब आहे. पूर्ण राज्यामध्ये लाखो कर्मचारी आणि त्यांचं कुटुंब आहे. ते सगळे तुम्हाला पाहतायत आणि जेव्हा त्यांना दिसतंय की हे 2-3 पक्षांचे जे पदाधिकारी तिथं बसून पोलिसांच्याच विरोधामध्ये त्यांना अटक करा म्हणून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेत, तर पुणे आणि महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये तुमच्या पक्षाविषयी काही चांगली भावना निर्माण होईल असं काही मला वाटत नाही.